सकाळी उठून हे मी काकडी का कापत आहे, तर हे स्प्राऊटचं सॅलड बनवण्यासाठी. आम्हाला आज गावाला निघायचं होतं. गावाला जाण्याचा आमचा प्रवास हा 5 ते 6 तासाचा असतो आणि मुलींनी काही जेवायला मागितलं तर तिला हे स्प्राऊट बनवून देते. माझ्या मुलीला लिंबू फार आवडतं. याच्यामध्ये कांदा टाकला आहे. आता तुम्ही म्हणाल कांदा टाकल्यावरती पाणी सुटतं, पण नाही. आम्ही हे 1 तासामध्येच, म्हणजे गाडीत बसल्या बसल्या ती लगेच, तिचा अशी एक सवय आहे की गाडीत बसल्या बसल्या लगेच तिला खायला हवं असतं. कारण की तिला असं वाटतं खायला मागितलं की मम्मा काहीतरी देईल, म्हणजे बाहेरून काहीतरी घेऊन देईल, वडापाव वगैरे, सँडविच वगैरे. तर मग तिला हे मी स्प्राऊट देते. सगळं स्प्राऊट वगैरे मी केले आणि छानपैकी भांडे घासले, सगळा कचरा ठेवला. हे बघा सगळ्या बॅगा रेडी आहेत. आम्ही 1 महिन्यासाठी गावाला चाललेलो आहेत, कारण की गावच्या घराचं आमचं काम आहे थोडं फर्निचरचं. तर तिथं मला थांबावं लागणार आहे, मला आणि माझ्या मुलीला. त्याच्यामुळे 1 महिन्यासाठी गावाला चालले. पण आज सकाळीच गावाला चाललेत, पण आम्हाला तिथून एका लग्नाला पण जायचं आहे. आता मी चहा काही सकाळी बनवलेला नव्हता. मी चहा पित नाही, हे चहा पितात, पण त्यांना चहा प्यायचा होता, कॉफी प्यायची होती. त्याच्याबरोबर थोडी पिवणी पण कॉफी प्यायली आणि छानपैकी सकाळी असा छान सूर्योदय झाला होता आणि मी सकाळीच 8 वाजता निघालो. 1-1.5 तासातच इथून लगेच समृद्धी हायवे लागतो. आम्ही सिन्नर मार्गे जातो. गावाला जायचं असेल, आमचं अकोले हे गाव आहे, सिन्नर. आणि आता भरपूर काही शूट करता नाही आलं. मी डायरेक्ट लग्नातलाच व्हिडिओ दाखवते. इथं माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. लग्न उद्या होतं आणि साखरपुडा आदल्या दिवशी होता संध्याकाळचं. ऑनलाईनच पत्रिका फोन केले सगळ्यांना, त्यांनी फोन केले, महत्त्वाचं आहे ना. तर 7 वाजता साखरपुडा असतो. आम्ही डिरेक्टली तिथं आवरून साखरपुड्याला गेलो. पहिल्यांदा आजीबाबा पुढे जाऊन बसले होते. मी थोडीशी लेट झालं होतं, तरी पण आजीबाबा पुढे जाऊन बसले, तर लगेच पिऊ पण जाऊन पुढे बसली. छानपैकी आवरलं होतं त्यांनी. छानपैकी घागरा घातला होता, गोंडा घातला होता. बरोबर भरपूर आमचे कझन्स, म्हणजे भाऊ, चुलत भाऊ, असं यांची सगळ्यांची भेट झाली. लग्न हे दुसऱ्याचं असतं, पण लांबून येणारे जे लोक असतात, म्हणजे जे मुंबईवरून, ते सगळ्यांची पहिल्यांदा भेट होते. म्हणजे भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, चुलत बहिणी असेल, भरपूर आत्ते बहिणी, हे सगळ्यांची भेट मेनमध्ये लग्नामध्ये होते. आणि सगळे मला विचारत होते किती मोठी झाली आहे पिऊ. आणि मग असं छानपैकी आम्ही फोटोशूट केलं. आम्ही तिघंही लग्नाला होतो आणि लग्नामध्ये आजी भेटली होती आणि पिऊच्या आजीबरोबर एवढ्या गप्पा चालू होत्या की काय खूप दिवसातून भेटली, एकदम 4-5 महिन्यातून. आम्ही 2 महिन्यापूर्वीच भेटलेलो, पण तिच्या खूप गप्पा चालू होत्या. असा होता हा कार्यक्रम. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये 1-2-3 ब्लॉग तरी आमच्या गावाकडचे येणार आहे. ॲक्च्युली हे शूट केलेले आहेत मी आणि आत्ता ते अपलोड करत आहे. त्याच्यामुळं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. साखरपुडा झाल्यानंतर डायरेक्ट मामाच्या घरी आलो. मामाच्या घरी आल्यानंतर आम्ही आमच्या बाबाला जेवायला वाढत होतो. भरपूर बडबड केली. इथून पुढचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट जरूर करा.